सुरुवात करणार आहोत आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीला। एकनाथ शिंदे आणि ठाकरेंचे खासदार यांच्या कथित भेटीनं खळबळ निर्माण झाली आहे। बुधवारी ठाण्यात ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने भेट झाल्याचं वृत्त समजतंय। ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेंची ठाण्यात बुधवारी भेट घेतल्याचं वृत्त आहे। ठाण्यातल्या वोल्टाज कंपनी परिसरात ही भेट झाल्याची माहिती समजते। बुधवारी रात्री सुरू झालेली बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत चालली असे समजतंय। एकनाथ शिंदेंसोबत यावेळी खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते असं वृत्त आहे। ठाकरेंचे 6 खासदार प्रत्यक्ष होते तर 2 खासदार व्हिडिओ कॉलद्वारे या बैठकीत सहभागी झाल्याची माहिती आहे। अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख यावेळी उपस्थित होते। त्यासोबतच खासदार नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे, राजाभाऊ वाजे हे देखील बैठकीत असल्याचं समजतंय। तर ओमराजे निंबाळकरांसह 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या खासदारांना शिंदे गटात सहभागी होण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर येते। तर यावर शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट आणि प्रकाश आंबेडकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। अरे ऑपरेशन करायची आमची जुनी सवय आहे। आम्ही ऑपरेशन करतो का, असं का सांगून करतो का? मागचं ऑपरेशन सांगून केलं का? पत्ता लागत नाही। असे ऑपरेशन उघडपणे करायचे नसतात। ज्या दिवशी सगळा शिकार टार्गेटमध्ये येईल त्या दिवशी सगळं ऑपरेशन एका दिवसात संपलेलं असेल। म्हणून हे आता ऑपरेशनची वेळ काही काळातच तुम्हाला पाहायला मिळेल। थोडा दम धरा। एकनाथ शिंदे साहेब योग्य वेळेला टार्गेट पाहून ते फायर करत असतात। शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशातला भाग नाही। परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतो। त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील। यामध्ये एकच